यातूनच एक शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीचे अंजनकर सर आपल्या सोबत आहेत. सर, एक माझा प्रश्न कसा आहे की या ठिकाणी आपण पाहतो तर जवळपास एक वय वाढलेले या प्रकारची इथं लोकसंख्या दिसते, परंतु हा तुमचा मुलगा आहे, पण अशातली यंग पिढी किंवा माझ्यासारखी यंग पिढी या ठिकाणी दिसत नाही. काय कारण आहे या गोष्टी? खर तर या यंग पिढीला ही जाणीवच नाही की हे जे आपण आज रोजी जे काही सर्व उपभोगत आहे, म्हणजे त्यांच्या अन्न पाणी, अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण याची जी व्यवस्था झालेली आहे ही मुळात ज्या महामानवांनी आणि संतांच्या विचारधारेतून आपल्याला मिळालेली आहे, याचं नॉलेज या नवीन पिढीला अजिबात नाही. त्यामुळे जे त्यांचे वडील जरी आज नोकरीवर असले आणि सुविधा घेत असले तरी त्यांचे आजोबांना ती सुविधा नव्हती. त्यांच्या आजोबाचे वडील जे होते म्हणजे पंजोबा जे होते ते कुठेतरी गुलामीत होते. त्या गुलामीपासून त्यांनी संघर्ष करत आणि आपल्या जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, महामानव होऊन गेले आणि आपल्याला जे काही आज रोजी जे स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायला मिळत आहे, या स्वातंत्र्याचा स्वैराचार होत चाललेला आहे आणि याची जाणीव विविध अभ्यासक्रमातून सुद्धा चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून ही या पिढी या चळवळीसारख्या या विषयांमध्ये आणि पुढे येणाऱ्या भविष्यातल्या गुलामगिरी पासून आपण कसं वाचू याकडे त्यांना रोखण्यापासून आपण वाचवायला ही पिढी मैदानात येत नाही. सर, एक प्रश्न आणखी असा, तुम्ही छान उत्तर दिलं त्याबद्दलचा, पण एक प्रश्न आणखी असा की बहुजन म्हटला आणि हा जो कार्यक्रम म्हटला तर या ठिकाणी काहीच लोक असे मोजके असे दिसतात ह्या विचाराकडे वळतात. काही ठिकाणी पाहतो आपण जो एक विचार जो राहते, एक पक्ष राहते, त्या पक्षाच्या मागे जाते, काही विचार घेऊन जातात, काही एका पक्षाच्या मागे जातात. पण अशा वेळेला जर बहुजन म्हटलं तर बहुजनामध्ये आपण पाहतो जवळपास जर मोजकी एखादी जात सोडली तर बाकीच्या सगळ्या जाती एका ठिकाणी येतात, परंतु या ठिकाणी यांचे विचार जुळत का नाही? बहुजन म्हटलं तर त्या एका शब्दाचा सर्व लोकांनी, सामान्य लोकांनी एक एलर्जी करून घेतलेली आहे. बहुजन हे अतिशूद्र लोकांना समजले जाते, परंतु जे गावाच्या बाहेर वस्ती असणारे जे लोक होते ज्यांना अतिशूद्र म्हटलं जात होतं ते या वर्ण व्यवस्थेत कुठंच नव्हते. परंतु शूद्र म्हणजे आजचा जो ओबीसी आहे, शूद्राती शूद्रांचा हा लढा आहे. परंतु आपण शूद्र नाही, आपण कुणीतरी आपली एक चांगल्या वस्तीत घर असल्यामुळं स्वतःला ते ओबीसी असूनही शूद्र समजत नाही. तो भागही नाही. ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटी ही जी संकल्पना आहे, हे सर्व लोक शूद्र आहेत आणि त्यांना ज्या संत महामानवांच्या चळवळीपासून फायदा झालेला आहे ते लोक आज कुठेतरी बेमान होत चाललेले आहे. फायदा घेतील संविधानाचा, परंतु विचार आणि कृती मात्र प्रतिगाम्यांसाठी करतील. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. हे यापासून रोखण्यासाठीच असे प्रबोधनाचे कार्यक्रम सत्यशोधक प्रबोधन मंच अचलपूर द्वारा इथे आयोजित केले जातात. आणि जी काही भयानक परिस्थिती आणि पुन्हा गुलामगिरी येण्याची जी काही परिस्थिती येत आहे ती रोखण्यासाठी आपण लढलं पाहिजे. यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रख्यात व्याख्याते अंकुशजी मानकर आपल्या सोबत आहेत आणि मानकर सर, अंजनकर सरांची प्रतिक्रिया घेतली, त्यांनी छान काही प्रश्नाची उत्तरं दिले. तुमच्यासाठी एक प्रश्न म्हणजे असा की आज जे आपण शाहू फुले आंबेडकर हा जो विचार घेऊन चालतो, या विचाराची एक व्याख्या कशी मांडाल तुम्ही? खरं तर आज आपण पाहतो की समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती फार बदललेली आहे आणि समाजामध्ये जे लोकांना दिल्या गेलं पाहिजे ते मिळत नाहीये. त्या व्यतिरिक्त लोकांना जे सुंदर आणि सोपं वाटते त्या रस्त्याने मला लोक चाललेले आहेत आणि मग असे लोक पुढे जाऊन खराच सारख्या लोकांच्या मार्गी लागतात आणि मग त्यांना असं वाटते की हा म्हणजे धर्म आहे किंवा हा म्हणजे आपला विचार आहे. पण खऱ्या अर्थानं या देशामध्ये 1600च्या काळापासून सर्व जाती धर्मांसाठी एकत्रित येऊन लढणारे अनेक राजे, महापुरुष, मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असेल, मग अलीकडच्या काळामध्ये फुले असतील किंवा मग त्यानंतर शाहू महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, राजा राममोहन राय असेल, असे अनेक जे विचारवंत या समाजामध्ये होऊन गेले. खऱ्या अर्थाने या लोकांनी या देशासाठी एक अशी विचारधारा दिली जी विचारधारा या देशाला जगामध्ये सर्वोच्च स्थानावर नेऊ शकते आणि हजारो वर्षे एक नवी ओळख देऊ शकते. आणि म्हणून या विचारधारेच्या मार्गाने आस्था तरुणांना जाणं सुद्धा गरजेचं आहे. आज जर आपण समाजात पाहिलं असेल तर काही दिवसाआधी अमरावतीमध्ये एक दंगल घडली हिंदू आणि मुस्लिमांची. जवळपास 2000 मुलांवरती, हिंदू मुलांवरती
केसेस दाखल झाल्या. आज ते पोरं कोर्टाच्या कचेऱ्याच्या चक्रा मारत आहे, पण कोणताही मोठा व्यक्ती किंवा लीडर त्याच्या मागे दिसत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की एका धर्मातल्या शिकणाऱ्या 2000 पोरांवरती गुन्हे दाखल होणे आणि ते लोक त्या ठिकाणी व्यस्त होणे, म्हणजे खऱ्या अर्थानं 2000 पोरांचं करिअर वाया गेलं. ते कशामुळे गेलं? कारण त्यांना फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कळली नाही किंवा त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही. त्यामुळे मला असं वाटते की आजच्या समाजातल्या तरुण मुलांना ही विचारधारा समजवणे फार गरजेचं आहे, आणि त्या उद्देशानं त्यांच्यापर्यंत जर ही विचारधारा पोहोचली तर निश्चित रूपानं हा समाज आणि हा देश भविष्यामध्ये एका वेगळ्या वळणावरती राहील. जे अपेक्षित महात्मा ज्योतिबा फुलेंनी होतं ते अपेक्षित स्थिती आज आपल्याला या देशामध्ये दिसत नाही. आत्ताच नुकतेच थोड्या वेळ आधी उद्घाटकाने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, विद्यापीठामध्ये ते 50 दिवस नावाची एक कादंबरी पवन भगत यांनी लिहिली होती. ती केवळ भाजप विरोधात आहे असा विरोधाभास तयार करण्यात आला आणि वास्तविक स्थितीवरती असलेली एकमेव कादंबरी अभ्यासातली ती बाहेर काढण्यात आली आणि त्या जागी जुनी धग नावाची कादंबरी देण्यात आली. सांगायचं तात्पर्य असं आहे की इथल्या शिक्षण व्यवस्थेला सुद्धा आता फुले शाहू आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांना शिकवू द्यायचे नाही का, असा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय. आणि म्हणून या देशामध्ये विद्यार्थ्यांना चळवळीकरिता पुढे न्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचे सर महत्वाचं म्हणजे की आजची जी पिढी आहे, आजची पिढी शाहू फुले आंबेडकर या लोकांना खूप कमी प्रमाणात मानते आणि यांची विचारधारा पण खूप कमी प्रमाणात ठेवते. काय काय असा कोणता मेसेज द्याल तुम्ही का आजच्या ज्या पिढीला कुठंतरी या गोष्टीतून, या विचारधारेतून, या कार्यक्रमातून सुद्धा, आणि हे विचार पारंपरिक तरीकेने आणि हे वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या चालले पाहिजे. त्याचे आभार मानतो. आणि आमची एक आयोजन समिती आहे, त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती ही आम्ही जवळपास 2018 पासून साजरी करत आहे. आणि ह्या धुळे शहरामध्ये ह्या संयुक्त जयंतीला भरपूर प्रतिसाद मिळतो. फक्त कोरोना कालावधीमध्ये आम्ही थोडंसं त्याला थांबवलेलं आहे. 2 वर्ष त्यानंतर पुन्हा आम्ही चालू केले आणि जितके चांगले वक्ता आपल्याला मिळतील ते आपण इथं बोलावतो. त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांकरता जे प्रयत्न केलेले आहेत की बहुजन जितका माग होता हा समोर यायला लागला आणि आज बहुजन इतक्या वरपर्यंत गेलेले आहे की त्यांना शिक्षणाची सर्व दारे उघडे झालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक समाजाचा व्यक्ती हा चांगल्या पदावर सुद्धा गेलेला. 1947च्या अगोदरची जर आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याजवळ एकही व्यक्ती असा नाही आहे जो बहुजनांमधून की एक चांगल्या पदावर असेल. परंतु 26 जानेवारी 1950 पासून जेव्हा आपल्याला संविधान लागू झालं, त्या संविधानापासून सगळ्यांना सगळे हक्क मिळाले आणि 3000 वर्षापूर्वीचा जो एक गुलामगिरीचा पर्व आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्काळ संपवला. आणि 70 वर्षामध्ये प्रत्येक बहुजन हा खूप चांगल्या पदापर्यंत चांगलं शिक्षण घेणं, त्यांचा राहणीमान सुधारणं, ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे बहुजन हे कुठं जातील, बहुजन शिक्षण घेतील. आज बहुजन हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि बहुजनांचं जर पाहिलं तर एक खूप चांगलं वर्चस्व आपल्याला या भारतामध्ये पाहायला मिळते. दुसरं असं होत चाललं की ठीक आहे, आता कालांतरानं जसं राजकीय क्षेत्र म्हणा, प्रशासकीय क्षेत्र म्हणा, याच्यामध्ये चेंजेस येत जाते, तसं आज चेंजेस आलं आणि आपलं संविधान कुठेतरी थोडं मागं पळायला लागलं असं मला वाटतं. बरं, एक तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला. परंतु या ठिकाणी आता मी आल्यानंतर मला जे मी बघत आहे त्या ठिकाणी एक फक्त एक वयस्कर वर्ग जो पाहिला जातो आपण तो जास्त पाहिला जाते. म्हणजे असं समजलं जाते काय की जे विचारवंत आहेत आणि जे सत्यशोधक ज्याला म्हणतो आपण, जे आपले आयडल आहेत ज्याला म्हणतो फुले शाहू आंबेडकर, हे फक्त त्या वयोगटातल्या लोकांसाठीच आहेत. कारण की या ठिकाणी
जे यंग वर्ग आहे हा कमी दिसते. बरोबर आहे. यंग वर्ग याकरता कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतो की त्याचं कारण असं आहे की एज्युकेशन प्रणाली जवळपास या 10 ते 12 वर्षामध्ये भरपूर बदल झालेला आपल्याला दिसतो. जसं प्राथमिक शिक्षणचे शिक्षक आहेत यांना शिकवण्याचं काम कमी आणि शिकवण्याच्या व्यतिरिक्त काम इतके जास्त आहे की प्रत्येक अधिकारी येतो, एक काम देऊन जातो आणि तो कर्मचारी त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो. त्याच्यामुळे असं झालं की आता आपण असं योग्य तो पायात शिक्षक हे देऊ शकत नाही. एक साधी गोष्ट सांगायची झाली तर बहुजनांना कसं मूर्ख बनवतात याचं एक मी साधं उदाहरण तुम्हाला देतो की एक ग्रामीण भाग असतो. त्या ग्रामीण भागामध्ये इंग्रज लोक येतात आणि इंग्रज लोक आल्यानंतर तिथं एक पर्टिक्युलर कम्युनिटीचा मुलगाच फक्त इंग्लिश मध्ये बोलू शकतो, बाकी गावातल्या कोणाला इंग्लिश येत नाही. मग अशा वेळेस काय होते की इंग्रज आल्यानंतर मग त्या इंग्रज सोबत कोण बोलेल असा प्रयत्न केला जातो. तर आपल्या गावात एक पोरगा हुशार आहे, त्याला बोलावून घेतात. बोलावल्यानंतर मग गावातले जवळपास 1000 लोक तिथं जमतात ज्यांना इंग्लिश कळत नाही. इंग्रज असतो आणि समोर एक मुलगा असतो. तर इंग्रज त्याला प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर फादर नेम. तर मुलगा उदाहरण नाव सांगतो ABC. व्हॉट इज युअर मदर नेम EFG. व्हॉट इज युअर नेम DEF. अशा पद्धतीनं तो उत्तर देतो. तर तो इंग्रज त्याला एक जोरात लगावतो आणि ते इंग्रज तिथून निघून जातात. मग गावातले सगळे लोक म्हणतात अरे ते फाळफाळ इंग्लिश बोलत होते, तो त्यांना फाळफाळ इंग्रजमध्ये उत्तर देत होतं, मग तुला मारलं का. तर ते एक कम्युनिटी असते की तुम्हाला कसं फिरवायचं की ते कम्युनिटीतला तो व्यक्ती तो मुलगा असं उत्तर देतो की त्या इंग्रजाला हे म्हणायचं होतं की बाबा मला इंग्लिश येते, तुला इंग्लिश आहे, तू एवढा तत्वज्ञानी आहे, तर तू ह्या मूर्खांसोबत का बरं राहतो असं म्हणून तो त्या सगळ्या गावातल्या लोकांना मूर्ख बनवतो. आणि हीच प्रथा कंटिन्युअसली आता चालू आहे. खूप छान आणि चांगला जोग म्हटल्या जाते अलेक्स. परंतु आजची जी मानसिकता आहे मुलांची हे फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वरच ही मानसिकता चालू आहे. विचारवंताची विचार घेणं हे खूप मोठ्या ब्रिलियंट आणि त्यासाठी मी सरळ शब्दात सांगतो त्यासाठी डोकं पण त्या लेवलचं लागते. हे जे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, हे एक वादळ आहे बहुजनांचं वादळ आहे. आणि हे जर कधी वादळ इथून निघून गेलं ना, खरं सांगतो महाराष्ट्रात नाही तर भारतात कुठंच या गोष्टीला म्हणजे तुम्हाला कुठंच जागा मिळणार नाही. ज्या प्रकारे गणोरकर सरांनी सांगितलं की बहुजनांसाठी जागा कुठं आणि बहुजनांनी केलं काय आणि बहुजन कुठं दिसते. खऱ्या अर्थात हे विचारवंतांचे विचार आहेत, पुस्तकं वाचलेले आहेत, त्यांचा अभ्यास आहे, म्हणूनच त्यांनी आपले विचार आपल्यापर्यंत मांडलेले आहेत.